नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर पाटील. आपण सगळे जाणता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सोबत जेव्हा ऊर्जा मंत्री होते तर तेव्हा त्यांनी स्मार्ट मीटर हा कन्सेप्ट इलेक्ट्रिसिटीमध्ये घेऊन आले. त्या स्मार्ट मीटर अंतर्गत तुम्हाला प्रीपेड पद्धतीनं तुमचे लाईट बिल भरायचे होते, ज्याला सर्वसामान्यांमध्ये प्रचंड ह्या बाबतीत विरोध होता, राग होता. आणि ह्या मीटरची जी पद्धत होती ते सर्वसामान्य लोकांना दिले जाणार होते. त्यामध्ये सर्वसामान्य लोकांची लूट होणारच असं निदर्शनास येत होतं. जसं नरेंद्र मोदीजींनी असं सांगितलं होतं की तुम्हाला तुमचे जे गॅसचे बिल आहे ते समजा तुम्ही गॅसचं बिल भरलं तर त्याच्यानंतर तुम्हाला ते तुमच्या अकाउंटवर परत सबसिडीच्या स्वरूपात पैसे दिले जातील. आणि कालांतराने लोकांच्या लक्षात असं आलं की असं बोलून त्यांनी सर्वसामान्यांची दिशाभूल केलेली आहे आणि फक्त लुटाचाच उद्देश होता. ह्याच पद्धतीचं कुठं हे धोरण दिसत होतं. प्रीपेड पद्धतीच्या मीटरला विरोध होता आणि ह्याला आम आदमी पार्टीने महाराष्ट्रभर माननीय अजित भाऊ फाटके पाटील जे महाराष्ट्राचे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आहेत यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी आंदोलनं घेतली, निवेदनं दिले. ज्याचा एक इम्पॅक्ट असा राहिला की मदमस्त झालेलं सरकार, ज्याला वाटत होतं की आम्ही कुठलाही निर्णय मागं घेणार नाही, जे कधीही मागं सरकत नव्हते, त्यांना हे स्मार्ट मीटरचा निर्णय मागं घ्यावा लागला. यासाठी सर्व जनतेचे मनापासून अभिनंदन. आणि लोकशाही जिवंत आहे या देशामध्ये. कुठलीही गोष्ट जबरदस्ती थोपवता येणार नाही हे परत एकदा महाराष्ट्रातल्या जनतेने सिद्ध केलं. धन्यवाद.